गावगुंडांकडून महिलेची मारहाण करत छेडछाड, वंचित बहुजन आघाडी आक्रमक। जालना येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांनी जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मॅडम व पोलीस अधीक्षक यांच्याकडे आज भेट घेत मागणी केली आहे की जालना जिल्ह्यातील पुणेगाव येथे दिनांक 23 जानेवारी रोजी एका महिलेला गावगुंड्यांनी अमानुष मारहाण करत तिची छेड काढली आहे व याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा झाला आहे। सदर महिला ही यामध्ये जखमी झाली होती। तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार झाले आहेत। मात्र पोलिसांनी अद्यापर्यंत कुठलाही गुन्हा त्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या आरोपींवर दाखल केला नसून महिलेचा आवाज दाबण्याचं काम पोलीस प्रशासन करत आहे। उलट तिलाच अपमानित करून पोलीस ठाण्यातून हकलून देण्यात आला आहे। त्यामुळे तालुका पोलीस ठाणे असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी व सदर महिलेला तात्काळ न्याय द्यावा, नसता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या प्रसंगी विजय लहाणे यांनी आज दिला आहे। आज त्यांनी सदर पीडित महिलेची भेट घेतली, विचारपूस केली आहे। यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत इशारा दिला आहे। आज म्हणजे मागच्या 23 तारखेला एक घटना घडली होती। 23 तारखेला संध्याकाळी ती महिला तालुका पोलीस स्टेशन इथं तक्रार देण्यासाठी आली होती। त्यांची त्या ठिकाणी तक्रार त्याने पोलीस स्टेशनने त्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्याचं सांगितलं। तिला मारहाण झाली होती, काही छेडछाड झाली होती। बाजूलाच पुणेगाव म्हणून गाव आहे, त्या गावगुंडाने त्या ठिकाणी तिला छेडछाड केली होती। हे पारधी समाजाचं कुटुंब आहे। अनेक ठिकाणी आदिवासी लोकांवर या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे। जालन्यामध्ये पहिलीही कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे आणि आता एवढी मोठी महिलाची घटना आहे। ते एवढं बघसान तुम्ही तर आश्चर्य सरकार लाज वाटण्यासारखी घटना आहे। हे SP साहेबांना सुद्धा बघितलं असेल। आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला भेटायला आलो होतो। आता मॅडम या ठिकाणी नाही आता सध्या, पण आम्ही मॅडमला कॉलवर बोललो आता या ठिकाणावर। मॅडमने सांगितलं की मी मंडेला येऊन बघून घेते सोमवारी काय येतं आणि मी SPC बोलून घेते आता काय तुमचं। मी मॅडमला व्हॉट्सअपद्वारे हे यांचं निवेदन देणार आहे आणि खूप गंभीर विषय आहे की त्या मुलीला त्या ठिकाणी छेडछाड झालेली आहे। एकतर्फी फिरमा बनवून त्या मुलीला त्या ठिकाणी अश्लील चाळे त्या व्हिडिओमध्ये केलेले आहे ते सुद्धा दिसलेलं आहे। आणि एवढं दिसल्यानंतर, एवढा व्हिडिओ असल्यानंतर सुद्धा 3 ते 4 दिवस ती महिला त्या घाटी रुग्णालयामध्ये उपचार घेते। पण तिथं सुद्धा एखादा कॉन्स्टेबल जाऊन इथला पोलिसांनी तपासाच्या भागातून ते अर्ज आल्यानंतर तिथे जाऊन चौकशी करायची आणि त्या मुलीची काही, त्या महिलाची काही माहिती घ्यायची वा काय झालेले घटना हो, असा कुठलाही प्रकार घडला नाही। परत त्या महिला पोलीस स्टेशनला आल्या, म्हणजे 4 दिवसापासून महिला पोलीस स्टेशनला खेटा घालत आहे। त्यांना सांगितलं की तुमच्यावरच गुन्हा दाखल केले जाईल, कारण की तुम्ही वारंवार पोलीस स्टेशनला येऊन आम्हाला त्रास देत आहे। आता हे पारधी समाजाचं कुटुंब आहे, असं सगळ्याच्याच पारधी समाजाच्या कपाळावर असं लिहून ठेवलं नाही की सगळेच गुन्हेगार आहे म्हणून। यामधले काही लोक गुन्हेगार असतात। एका समाजाला तुम्ही गरज धरू नका, पण एका महिलावर अन्याय झालेला आहे, एका महिलावर अत्याचार झालेला आहे, एका महिलेची छेडछाड झालेली आहे। ही घटना गंभीर आहे। याच्यामध्ये SP साहेबांनी विनंती आहे त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने की त्यांनी ताबडतोब याच्यामध्ये लक्ष घालावा। तालुका पोलीस स्टेशन मध्ये माहिती घ्यावा काय झालं तर। तालुका पोलीस स्टेशन मध्ये हा प्रकार म्हणजे तिथला PI पद्धतशीर कोणाही जो तक्रार द्यायला जातो त्यांना बोलत नाही। त्या PI साहेबाला विनंती आमची की साहेब तुम्ही कोणतीही तक्रार घेऊन माणूस गेला की त्याला खालीवर बोलणं, त्यालाच प्रश्न विचारणं की तुझी चूक असेल, असं चालणार नाही। हे मोठ्या घटना आहे। या घटनेचा आम्ही निषेध करतो पहिली गोष्ट। आणि आम्ही सोमवारी कलेक्टर मॅडमला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डिलिगेशन देणार आहे आणि या घटनेची चौकशी करून त्या गावगुंडावर कारवाई करावी अशी आमची वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे। लोकनायक न्यूज